मंडळी नमस्कार. बातम्यांचा हल्ली आपल्या महाराष्ट्रात अतिशय अतिशय महापूर आलेला आहे मंडळी, अतिशय. आणि अशा काही कमरेच्या खालच्या बातम्या आल्या की सगळ्यात जास्त कुणाला फावतं माहिती आहे का? या रिकामचोट काही नेत्यांना, ज्यांच्याकडे कामं नाही, ज्यांच्याकडे कोणती खाती नाही, ज्यांच्याकडे मंत्रीपद नाही, असे रिकामचोट सगळ्याच पक्षातले, त्यांना काही धंदे नसतात. अशा बातम्या आल्या की त्यांना कुरघोडी टाकायला आणि एकमेकांवर चिखलफेक करायला मजा येते. बातमी कोणती तर खरातचा रेकॉर्ड ब्रेक केला म्हणे. 180 मुलींसोबत लैंगिक अत्याचार केला आणि त्याचे 300हून अधिक 350च्या जवळपास व्हिडिओ बनवले. तो परतवाड्याचा अयान मुस्लिम मुलगा, फक्त 19 वर्षाचा, आणि रिजवान की कोणतरी त्याचा एक मित्र. या दोन मुलांनी काय केलं मंडळी? बातमी काही वेगळीच असते मंडळी आणि ती काही वेगळीच तुमच्या पुढे वाढली जाते. तुम्हाला ठाऊक असेल, मी अनेकदा खूप उशिरा व्हिडिओ करतो. आता ही बातमी येऊन 4 ते 5 दिवस झाले असतील कदाचित. मी फार उशिरा बोलतोय. त्याचं कारण उशिरा का बोलतो मंडळी, तर सगळ्या अंगाने ती बातमी मी त्याचा चोथा करतो, त्याचा वाचून, त्याचा ऐकून, त्याला बघून सगळं, त्यानंतर मी तर्क आपला लावतो आणि तुमच्या पुढे खरा काय विषय आहे ते नेहमी मांडतो मंडळी. बघा, जिकडे वादळ चाललं आहे, जिकडे प्रवाह चालला आहे, तिकडे नुसतं धावण्यात गध्यासारखं, गाढवासारखं, त्याच्यामध्ये काही मजा नाही मंडळी. खरी बातमी आपण जाणून घेतली पाहिजे आणि त्याच्यावरची तर्क आपल्याला लावता आले पाहिजे मंडळी. ही जी परतवाड्याचं जे कांड आहे मंडळी, हे जे सेक्स स्कॅन्डल आहे मंडळी, आहे बातमी खरी आहे, ते घडलं आहे, पण त्याला वेगळाच एक रंग, वेगळंच एक रूप देण्याचं काम सुरू आहे. आणि काही तुम्हाला माहिती आहे, अंधभक्त म्हणाव त्यांना, की त्यांना मूर्ख म्हणाव, की त्यांना गधे म्हणाव, की गाढव म्हणाव, हे मला सांगता येणार नाही. त्यांना काय नेमकी उपमा द्यायची मंडळी. हे प्रकरण घडलं, पण हे प्रकरण कसं घडलं जरा मजेदार गंमतशीर आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मंडळी. फार कमी वेळात मी तुम्हाला क्लिअर करून देईन परतवाड्याला नेमकं काय घडलं. आणि बंटी बबली पासून तर कोण कोण काय काय कसे काय कुदून राहिले आहे, उड्या मारून राहिले आहे, त्यांना बातमी मिळाली तर एकमेकांवर चिखलफेक करण्यासाठी, त्याचंही कारण मी तुम्हाला स्पष्ट करणार आहे मंडळी. परतवाड्यातली घटना सांगतो तुम्हाला मंडळी. बघा, दोन मित्रांनी शर्यत लावली, बीट लावली. कोण जास्त मुली पटवून दाखवतो, कोण जास्त मुलींना जाळ्यात ओढून दाखवतो, कुणाच्या किती, तुझ्या गर्लफ्रेंड जास्त राहील की माझ्या, तो रेकॉर्ड आपण करूया, असं दोन मित्रांचं ठरलं. दोन्ही मुस्लिम मित्र. बघा, ऐकावं ते नवल आहे. आणि हा समाज कुठे जातो आहे, हा देश कुठे जातो आहे, हा महाराष्ट्र कुठे चालला आहे. नुसत्या कमरेच्या खालच्या बातम्या म्हणे. खरातचा रेकॉर्ड ब्रेक केला, त्याचा 58चा होता, याने 180चा केला आहे. वा, काय चांगल्या सुंदर बातम्या येत आहे. आणि विकासाच्या नावाने मग विकासाच्या बातम्या, विकासाच्या बाताड्या त्या तिकडे कुठेतरी दडपून जातात मंडळी, अशा बातम्या आल्या की. आणि निव्वळ हा पोरखेड, निव्वळ हा इमॅच्युअर, एक अपरिपक्व मुलांनी मांडलेला हा फालतूचा विषय, त्याच्यातून ही घडलेली कहाणी मंडळी. 180 मुलींना जाळ्यात ओढलं, एक एक करून. एका दिवशी घडलेली घटना नाही.